जय श्रीराम सर्वांना. थंबनेल पाहून तुम्ही ओळखलंच असेल की आज आपण एकदम सुपर हेल्दी आणि एनर्जीने भरलेली ABC ज्यूसची रेसिपी पाहणार आहोत. रेसिपी फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. जर तुम्हालाही वाटत असेल तुमचं आरोग्य चांगलं राहावं, शरीराला एक एनर्जी भेटावी, त्वचेला ग्लो यावा आणि आपलं आरोग्य तसेच केसांचं सुद्धा आरोग्य चांगलं राहावं, तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. तर यासाठी इथे मोठ्या साईजचं एक ॲपल घेतले. गाजरं छोटी छोटी असल्यामुळे 3 घेतलेले आहेत आणि बीटरूटसुद्धा एक मोठं घेतले. तर याचे जे काही फायदे आहेत ते सुद्धा व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. बीट असं मधून कट करून घेतले. आता अगोदर सगळ्याची साल काढून घ्यायची. तर गाजराचं काय केलं मी, कोवळे आहेत, जास्त निबर नाही आहेत, त्यामुळे वरून थोडंसं चाकूने असं नुसतं हलकीशी साल काढल्यासारखं केलेलं आहे. त्यानंतर बीटची साल जराशी जाडसर असते, ती पूर्ण काढावी लागते. बीटरूट खाण्यात आलं ना की आपल्या शरीरामध्ये रक्त वाढतं. ABC ज्यूसमध्ये भरपूर प्रमाणात आयरन आणि कॅल्शियम असतं, त्यामुळे आपल्या डोळ्यांसाठी सुद्धा खूप चांगला ज्यूस आहे हा. त्यानंतर आपल्या त्वचेवरती एक वेगळाच ग्लो शाईन येते त्वचेला आणि केसांचं सुद्धा आरोग्य सुधारतं. जर रोज सकाळी तुम्ही असा ज्यूस बनवून एक ग्लासभर पिला ना, तर तुमच्या शरीरामध्ये जो काही बदल होईल ना तो तुम्ही स्वतः अनुभवाल आणि नंतर मग कमेंट करून मला सांगाल की खरंच खूप हेल्दी रेसिपी आहे म्हणून. तर आता मी ॲपलची सुद्धा साल काढून घेते आणि तुम्हाला माझ्या चॅनेलवरती अशाच खूप हेल्दी, त्यानंतर जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील. त्यामुळे नवीन असाल कोणी, म्हणजे सुरुवातीलाच माझी ही रेसिपी पाहत असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो. तर इथे पहा मी बीटची, गाजरची आणि ॲपलची साल काढून घेतली आणि त्यानंतर मग ह्याच्या फोडी करायच्या आहेत. आणि खरं सांगू का तुम्हाला, माझी जेव्हा ओपन हार्ट सर्जरी झाली होती, सर्जरी झाल्यापासून मला इतका थकवा जाणवत होता, म्हणजे चांगलं एक 2-3 महिने तरी खूप असं विकनेसपणा वाटायचा अंगामध्ये, असं वाटायचं की काहीच ताकद नाही असं जाणवायचं मला स्वतःला. साहजिकच आहे ना, एवढी मोठी सर्जरी झाली म्हटल्यानंतर त्रास तर होणारच. आणि नंतर मग मी हळूहळू असा ज्यूस घ्यायला सुरुवात केला. सुरुवातीला थोडासा घेतला 1 कपभर आणि नंतर मग थोडं प्रमाण वाढवत नेलं. 1 महिनाभर तरी ज्यूस घेतला. खूप म्हणजे असं छान वाटत होतं मला, शरीरामध्ये असं ताकद आल्यासारखं. आणि खरं सांगू का, मला डोळ्यालासुद्धा अंधुक दिसायला सुरुवात झाली होती. सर्जरी झाल्यापासून काय माहिती का कोणास ठाऊक, पण मला डोळ्याचा पण त्रास सुरू झाला होता. मग रोज असा ज्यूस पिल्यानंतर खूप फरक जाणवला, त्यामुळे मग म्हटलं ही रेसिपी तुमच्याबरोबर नक्की शेअर करावी. तर गाजरसुद्धा मी इथे कट करून घेतलं आणि गाजर कट केल्यानंतर त्याचा जो मधला कठीण भाग असतो ना तो काढून घेतलेला आहे, म्हणजे तो नाही वापरायचा. म्हणजे आपली देशी जी गाजरं असतात ना त्यामध्ये असा कठीणसर भाग जास्त करून आढळतो. यामध्ये आलंसुद्धा घालायचं आहे, पण अगदी थोडंसं, जास्ती वापरायचं नाही आहे. छोटे छोटे बारीक असे काप करून घातलेत, 2च काप घातलेत बघा, बस होईल एवढं. त्यानंतर इथे अर्ध लिंबाचा रससुद्धा वापरते मी. थोडंसं पाणी घालून एकदम बारीक हे वाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने वाटण तयार केलेलं आहे. याचा कलर किती छान आला आहे बघा. आता हे गाळून घ्यायचं आहे. माझ्याकडे मोठी गाळणी नाही आहे, त्यामुळे छोट्या गाळणीनेच गाळून घेते. दोघा जणांना पुरेल एवढा ज्यूस तयार झाला आहे. कशी वाटली रेसिपी? थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.